हाय. तर बरेच दिवस झालं मी काही व्हिडिओज अपलोड नव्हते केले, कारण माझी एक्झाम आलेली जवळ आणि माझी एक्झाम आता संपली आणि मी माझ्या घरी आले. तर मी विचार केला की मी आता व्हिडिओ माझा एखादा अपलोड करते. तर मी कालचाच एक किस्सा सांगते. मी काल माझ्या आईसोबत बाजारात गेलेली आणि आम्ही ज्या ऑटोमध्ये बसलेलो तो ऑटो थोडा मला वेगळा वाटला. तर मी कुतूहलाने त्या भैयांना विचारलं की भैया हा इलेक्ट्रॉनिक ऑटो आहे का? तर ते हसून म्हणाले, हो मॅडम, मी हा फायनान्सवर घेतला आहे आणि जवळपास 5.5 लाखांचा खर्च आला. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी हा ऑटो घेतला तेव्हा अनेक लोकांनी त्यांची खिल्ली उडवली. अरे, एवढ्या पैशात तर तुला सेकंड हँड कार आली असती, ऑटो कशाला घेतलास? तेवढ्यात माझी आई यांना म्हणाली, बेटा तू मेहनत करतोयस, कमावतोयस, घरच्यांनी जबाबदारी सांभाळतोयस, मग तुझा निर्णय चुकीचा कसा असू शकतो? काम कोणतंही असो, प्रामाणिकपणा महत्त्वाचा. हे ऐकून त्या भैयाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आला आणि ते शांतपणे म्हणाले, काकू, देवाने आपल्याला 2 कान काही उगाचच दिलेले नाहीत. लोकांच्या बोलण्यातल्या चांगल्या गोष्टी एका कानाने मनात ठेवायच्या आणि ज्या गोष्टी आपल्याला दुखावतात त्या दुसऱ्या कानाने बाहेर सोडून द्या. क्षणभरासाठी सगळं शांत झालं आणि त्यांचं हे साधं वाक्य माझ्या मनात मात्र खोलवर उतरलं. खरंच किती वेळा आपण लोक काय म्हणतील याचा विचार करत जगत राहतो ना. लोकांच्या मतांसाठी आपल्या स्वप्नांची तडजोड करत असतो, पण ज्यांना आपलं आयुष्य जगायचं नसतं तेच अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या निर्णयावर मतं देत असतात. तर त्या ऑटो चालकाने लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं, दिखावा करण्यासाठी कार नाही घेतली, स्वतःच्या गरजा, कुटुंबांची जबाबदारी आणि भविष्यातला काही फायदा पाहून निर्णय घेतला आणि कदाचित म्हणूनच तो आज समाधानी होता. त्या दिवशी मला एक सुंदर धडा मिळाला, तो म्हणजे लोकांचं ऐका, पण प्रत्येक गोष्ट ही मनाला लावून घेऊ नका. चांगल्या गोष्टी स्वीकारा, वाईट गोष्टी सोडून द्या. लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जगा. कारण शेवटी लोक फक्त बोलतात, पण तुमच्या निर्णयांचे परिणाम हे तुम्हालाच घ्यावे लागतात, तुम्हालाच जगावे लागतात. म्हणून देवाने दिलेल्या या 2 कानांचा योग्य उपयोग करा. एका कानाने शिका आणि दुसऱ्या कानाने अनावश्यक गोष्टी सोडून द्या. थँक्यू.